तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना। लाडक्या बहीण योजनेची ई-केवायसी ची शेवटची तारीख आहे ती म्हणजे 18 नोव्हेंबर। मी काल आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता की ज्यांना पती आणि वडील नाहीत अशा महिलांनी कोणाचे आधार कार्ड नंबर तिथे टाकावा आणि आपली ई-केवायसी पूर्ण करावी। या व्हिडिओमधून मी 3 ते 4 मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्यामुळे बऱ्याच महिलांना याबद्दल माहिती अजूनही कमी पडलेली दिसते, कारण बऱ्याच महिलांनी पुन्हा कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारलेले आहेत। पहिला प्रश्न विचारलेला आहे, मला पतीही नाहीत वडीलही नाही तर मी कोणाचे आधार कार्ड लावा। आता कालच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलंच होतं, परंतु तरीही विचारलेला आहे म्हणून त्याचंही तर आन्सर मी देणारच आहे। परंतु दुसरा प्रश्न विचारलेला आहे, मला कोणच नाही असं होऊ शकत नाही। एखादी व्यक्ती आहे त्याला कोणच नाही असं होऊ शकत नाही, मला कोणच नाही तर आधार कार्ड कोणाचं लाव। समजा एखादी महिला आहे, त्या महिलेला आई नाही वडील नाही भाऊ नाही, मग तिला चुलते तर असू शकतात। बरं चुलते नाही, चुलत चुलता असू शकतो। चुलत चुलत्याचा सुद्धा तुम्ही आधार कार्ड नंबर टाकू शकता किंवा चुलत आजीचा सुद्धा टाकू शकता। तुमचा आधार कार्ड नंबर तिथे टाकून तुम्ही केवायसी ही पूर्ण करू शकता। नंतरचा प्रश्न विचारला होता की मी नक्की कोणाचा आधार कार्ड नंबर टाकू, म्हणजे माहेरचा टाकायचा की सासरचा टाकायचा, असेही बऱ्याच जणांचे प्रश्न होते। तर याच प्रश्नांची सर्व उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर बघा, पहिला प्रश्न म्हणजे मला पती आणि वडील नाहीत तर मी आधार कार्ड नंबर कोणाचा टाकू आणि माझी केवायसी पूर्ण करू। तर अशा महिलांनी त्यांचं जे आधार कार्ड आहे, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, एक महिला आहे, त्या महिलेचं आधार कार्ड हे तिच्या माहेरच्या नावावरून आहे, म्हणजे तिने अजून पतीच्या नावावरून केलेलंच नाही, तिच्या वडिलांच्या नावावरूनच आधार कार्ड आहे, म्हणजे आडनाव जे आहे ते तिच्या वडिलांच्या नावावरून आहे आणि तिचे वडील गेलेले आहेत, पतीही नाहीत तिला। तर त्या व्यक्तीने विचारलं मी कोणाचे आधार कार्ड नंबर टाकून केवायसी पूर्ण करू। तर अशा महिलांनी त्यांच्या आधार कार्डवर जे आडनाव आहे, म्हणजे त्यांच्या आधार कार्ड समजा वडिलांचं आडनाव आहे, तर अशा महिलांनी वडिलांचा भाऊ असेल, स्वतःचा भाऊ असेल किंवा आई असेल किंवा आजोबा असतील आजी असतील, यांचा आधार कार्ड नंबर टाकून त्यांची केवायसी ही पूर्ण करायची आहे। आणि एखाद्या महिलेचं जर सासरचं आधार कार्ड असेल, म्हणजे सासरच्या आडनावाचं आधार कार्ड असेल, तर अशा महिलेने जर पती नसतील तर सासू किंवा सासरे किंवा दिरांचा आधार कार्ड टाकून आपली केवायसी ही पूर्ण करायची आहे। सर्वात महत्त्वाची ही अपडेट आहे। काल मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, परंतु बऱ्याच महिलांना तरीही समजलं नव्हतं, म्हणून आज इन डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे। तर आता त्यानंतर दुसरा प्रश्न होता की मला कोणीही नाही तर मी कुणाचं आधार कार्ड टाकून मी माझी केवायसी पूर्ण करू। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशी एखादीही महिला असू शकत नाही की तिला कोणीच नाही असं असो, आणि ऑब्वियसली असली तर कोणीच नाही असं असू शकत नाही। त्याला चुलत भाऊ असू शकतो, चुलता असू शकतो किंवा चुलत आजी असू शकते, बाकी चुलत आजी चुलत आजोबा असं कोणीही असू शकतं। त्यांचं सुद्धा तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून तुमची केवायसी पूर्ण हे करू शकता। कोणतेही तुमच्या फक्त तुमच्या आधार कार्डवर जे सरनेम आहे त्याचं टाकलं तर तुम्हाला केवायसी पूर्ण करायला चांगली मदत होणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न होता की आमच्या आधार कार्डवर पतीचं नाव आहे, परंतु पतीचं आणि माझं पटत नाही तर मी वडील, हा प्रश्न माझ्या तर डोक्यात नव्हता, परंतु मला काल कमेंटच्या माध्यमातून हा प्रश्न आल्यावरती समजलं की असं सुद्धा असू शकतं। असा प्रश्न आला होता की माझं आधार कार्ड पतीच्या नावावरती आहे, परंतु सध्या पती आहे ते माझ्याशी बोलत नाहीत किंवा माझा त्यांचा संबंध नाही, तर मी वडिलांचं आधार कार्ड लावू शकते का, असा सुद्धा प्रश्न होता। तर लावू शकता तुम्ही, वडिलांचं किंवा पतीचं सांगितलं आहे, तुम्ही पतीचं सुद्धा वडिलांचं आधार कार्ड लावू शकता। तुमचं पुढे जाऊन ते व्हेरिफिकेशन होणार आहे, तुम्ही कोणाचं आधार कार्ड लावलेलं आहे, ते तुमचे कोण आहेत याचं सुद्धा व्हेरिफिकेशन पुढे जाऊन होणार आहे। त्यामुळे जर अशी एखादी महिला असेल की
जिचं पतीचं आणि तिचं पटत नाही, कारण जर तिला पतीचं आधार कार्ड कुठूनही मिळेल, ती कुठूनही काढू शकेल, परंतु OTP मात्र घेता येणार नाही तिला पतीच्या मोबाईलवरून, त्यामुळे तिथे तिला अडचण येऊ शकते। त्यामुळे अशा महिलांनी वडिलांचं आधार कार्ड जोडलं तरी चालू शकतं, कारण पुढे जाऊन हे सर्व व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि मगच लाडकी बहीण योजनेचा पुढचा लाभ हा चालू ठेवला जाणार आहे। तर सर्वात महत्त्वाचे हे 3 ते 4 कमेंट मला कालच्या व्हिडिओमध्ये खाली कमेंट्समध्ये वारंवार हे प्रश्न विचारले जात होते आणि मी तरी प्रयत्न केला आहे प्रत्येकाला उत्तर देण्याचं, परंतु त्यातूनही काही महिला जर राहिल्या असतील तर आजच्या व्हिडिओमधून मला वाटतं सर्व त्यांच्या शंकांचं निरसन झालेलं असावं। सो अजून काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता, तुम्हाला त्याचं आन्सर हे दिलं जाईल। सर्वात महत्त्वाचा पुढचा एक प्रश्न होता की OTP जात नाही, OTP जात नाही हा एक जो महत्त्वाचा प्रश्न होता, त्यावरती एक महत्त्वाचा मी अभ्यास केल्यानुसार, कारण मी सुद्धा बऱ्याच जणांचे KYC केलेले आहेत, मी KYC ज्या केल्या आहेत त्यामध्ये मला कळलं की काय अडचण येते OTP जाण्यासाठी। कारण OTP जाण्यासाठी सर्व्हरचा प्रॉब्लेम असू शकतो, तोही दुपारचा असू शकतो, नंतर नाही, कारण मी बऱ्याच जणांच्या KYC केलेले आहेत, त्यामुळे सर्व्हरचा प्रॉब्लेम हा असू शकतो, तोही दुपारी असू शकतो, परंतु सकाळी आणि रात्री या KYC होत आहेत आणि OTPचा प्रॉब्लेम यामुळे होत आहे की त्यांचे आधार कार्ड हे नंबर त्यांचा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती लिंक नाही। बऱ्याच जणांचे माझ्याकडे भरपूर अशा KYC करायला आलेल्या ऑनलाईन माध्यमातून, तुम्हालाही जर KYC करायचे असेल तर तुम्ही मी स्क्रीनवरती नंबर देते, त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करून डायरेक्ट तुमची KYC करून घेऊ शकता, लगेच KYC होत आहे। तुम्हाला यासाठी अडचण OTP जात नाही ही सर्वात महत्त्वाची अडचण आहे आणि तीच अडचण यामुळे येत आहे की तुमचा जो आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर हा लिंक नाही। कारण बऱ्याच जणांचे मी चेक केले की आधार कार्ड नॉट मॅप्ड, मोबाईल नंबर नॉट मॅप्ड असा त्याचा स्टेटस येत आहे, तो सुद्धा ऑनलाईन आपल्याला चेक करता येतो। तो ऑनलाईन चेक करायचा 2 मिनिटात मी सांगते कसा करायचा। फक्त तुम्ही माय आधार या वेबसाईटवरती जायचं आहे। माय आधार वेबसाईटवरती गेल्यावर आधार व्हॅलिडिटी म्हणून एक ऑप्शन येतो, त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो टाकायचा आहे, खाली कॅप्चा दिलेला असतो, कॅप्चा टाकायचा आहे आणि तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा स्टेटस दिसणार आहे। तिथे एवढंही समजणार आहे की तुमचा आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही, लिंक असेल तर तुमचा कोणता मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे त्याची शेवटचे 3 डिजिट तिथे येत आहेत आणि जर तुमचा आधार कार्ड लिंक नसेल मोबाईल नंबरशी तर नॉट मॅप्ड आधार कार्ड असा तुमचा स्टेटस तिथे दिसत आहे। त्यामुळे तुम्हाला 2 मिनिटात ऑनलाईन सुद्धा चेक करता येतं। त्यामुळे हा प्रश्न जो OTP येत नाही हा प्रश्न आहे तो दुपारचा सर्व्हरचा असू शकतो, परंतु जर OTP वारंवार सोडून OTP जर येत नसेल तर तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर लिंक आहे का तो तुम्ही चेक करून एकदा घ्या, तरच तुम्हाला पुढची KYC ची प्रोसेस करता येणार आहे। कारण वारंवार जर OTP तुम्ही सोडला तरी सुद्धा तुमचा तो पूर्ण होणार नाही। सो तुम्हाला जर KYC करायची असेल तर तुम्ही मी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही KYC पूर्ण करून घेऊ शकता। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत, बहिणींपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।